नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष गायकवाड, श्री शिवाजी ज्युनियर कॉलेज माणिकनगर नांदेड। आज आपण आपल्या विषयातील जे आपला विषय BK अकाउंट, त्या अकाउंट या विषयातील आपण प्रकरण पहिलं इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट हे चॅप्टर काय करणार आहात, सुरुवात करणार आहात, त्याविषयी माहिती पाहणार आहात। त्यामध्ये आपल्याला या चॅप्टरमध्ये पार्टनरशिप कशाला म्हणतात आणि पार्टनरशिप काय असते हे काय करायचं आहे, जाणून घ्यायचं आहे, शिकून घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला पार्टनरशिप समजण्याच्या अगोदर एक दुसरा व्यापार समजावा लागतो। तो व्यापार समजल्यानंतर आपल्याला पार्टनरशिप समजेल। तर तो व्यापार म्हणजे कोणता, तर तो व्यापार म्हणजे काय, तर लक्षात ठेवा, सोल प्रोप्रायटरशिप, त्याला आपण काय म्हणू शकता, सोल प्रोप्रायटरशिप म्हणू शकता। सोल प्रोप्रायटरशिप म्हणजे काय, तर एकट्यानं केलेला व्यापार। किती जणांनी केलेला, एकट्यानं केलेला, त्याला आपण एकल व्यापारी पण म्हणू शकता। म्हणजे काय, ते एकाच व्यक्तीने केलेला व्यापार, एकल व्यापार, ठीक आहे ना। हे लक्षात ठेवा। इथं तुम्हाला दिसत असेल आकृती, हा किती व्यक्ती आहे, हो एकच व्यक्ती आहे। मग आता हा व्यक्ती काय करत असतो, कॅपिटल आणायचं काम तोच करतो, म्हणजे भांडवल आणायचं काम तोच करतो। हे पूर्ण व्यवसायावर नियंत्रण देखील कोण करतोय, तो एकटाच व्यक्ती करतो। ह्या व्यवसायामध्ये जो काही त्याला प्रॉफिट होईल किंवा लॉस होईल तो पण कोण नेतो, तो एकटाच व्यक्ती नेतो। म्हणजे या व्यवसायामध्ये सोल प्रोप्रायटरशिपमध्ये सर्व कामं कोण करतो, एकटाच करतो। त्याला दुसरा कोणी नसतो, कोण नसतो, सोबती नसतो, किंवा त्याला कोण नसतो, पार्टनर नसतो। तर लक्षात ठेवा, आपण याला कोणता व्यापारी म्हणू शकता, याला सोल प्रोप्रायटरशिप असं म्हणू शकता। म्हणजे किती जणांनी केलेला, एकट्यानं केलेला। पण आता तुम्ही विचार करा, आजच्या काळामध्ये कस्टमरची संख्या, ग्राहकाची संख्या काय आहे, वाढत आहे। आता संख्या जर ग्राहकाची वाढत असेल तर एकटा व्यापारी माल विकू शकतो का, नाही। त्यामुळे त्याला सोबती कोणीतरी असावा लागतो। म्हणजे समजा पहिला एक व्यापारी होता, त्याच्यासोबत दुसरा एक व्यापारी आला, तर किती जण झाले, दोन। मग दोन जर झाले तर तो आपला व्यवसाय चांगला चालू शकतात। त्यामुळं सोल प्रोप्रायटरशिप जे होती ना, तो आता या ठिकाणी काय होत आहे, बंद होत आहे। आणि त्याच्यानंतर कोणती व्यवसाय निर्मिती होत आहे, पार्टनरशिप निर्मिती होत आहे। हे जे सोल प्रोप्रायटरशिपमध्ये असतो ना, किती लोक आहेत, एकटाच आहे। त्यामुळं कॅपिटल तोच आणतो। मग आता एकट्यानं आलेलं कॅपिटल हे कसं असतं रे, कमी असते। कमी म्हणजे कसं असते, लिमिटमध्ये असते। मग आता एका व्यक्तीनं आलेलं कॅपिटल लिमिटमध्ये आहे। त्याचबरोबर एकच व्यक्ती व्यवसायावर नियंत्रण जास्त ठेवू शकतो का, ठेवू शकत नाही। तो एकटा व्यक्ती आपला व्यवसाय स्थिर ठेवू शकतो का, ठेवू शकत नाही, अस्थिर राहू शकतो। म्हणजे जो सोल प्रोप्रायटरशिपचा व्यवसाय होता ना, त्यामध्ये बरेचशा काही होत्या, काही अडचणी होत्या, काही समस्या होत्या। त्यामुळं त्याच्यानंतर निर्मिती कोणाची झाली, पार्टनरशिपची झाली। पार्टनरशिप म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही, एका व्यापाऱ्यासोबत दुसरा व्यापारी जर आला, दोन, तर त्याला आपण पार्टनर आला सोबतीला म्हणू शकता। दोन येऊ किंवा दोनपेक्षा जास्त येऊ। तुम्हाला एक खाली आकृती दर्शवलेली आहे, त्या आकृतीवरून तुम्हाला समजेल। इथं किती व्यक्ती दिसले आपल्याला, एकच दिसला, ठीक आहे। आता पहा, इथं किती व्यक्ती आले तो सोबत, हे एक आणि हे एक, म्हणजे ह्याचा अर्थ किती व्यक्ती आहेत, दोन। मग हे जे सोल प्रोप्रायटरशिप होतं ना, त्याच्यापेक्षा कसा आहे, वेगळा व्यवसाय, कारण इथं किती व्यक्ती आलेले आहेत, दोन। म्हणून आपल्या पार्टनरशिपमध्ये व्यक्तींची संख्या किती असली पाहिजे, मिनिमम दोन असली पाहिजे, कमीत कमी दोन असले पाहिजे। त्याचपेक्षा दोनपेक्षा जास्तही चालतात। हे पहा, यामध्ये अनेक व्यक्ती आहेत, बरं आहे ना। मग याच्यामध्ये दोनपेक्षा किती आहेत, जास्त आहेत। म्हणून लक्षात ठेवायचं, दोन किंवा त्यापेक्षा अधिक, दोन किंवा त्यापेक्षा जर अधिक व्यक्ती एकत्र येऊन जर त्याने एखादा बिझनेस स्टार्ट केला, तर त्या बिझनेसला मात्र काय म्हणू शकता आपण, पार्टनरशिप बिझनेस म्हणू। आता आपल्याला पार्टनरशिप समजून घ्यायचं म्हणजे त्याचं काय समजून घ्यायचं, इंट्रोडक्शन समजून घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला काय बघावं लागेल, तर त्याचं आपल्याला काय पाहायचं, इंट्रोडक्शन पाहायचं आहे। आता त्याचं आपल्याला इंट्रोडक्शन पाहायचं आहे। पार्टनरशिप ही आपल्याला समजण्यासाठी त्याचं इंट्रोडक्शन कसं आहे, फार महत्त्वाचं आहे। काय सांगितलं बघा बरं त्यामध्ये, द सोल प्रोप्रायटरशिप हॅज इट्स लिमिटेशन सच ॲज लिमिटेड कॅपिटल। म्हणजे जे आपला सोल प्रोप्रायटरशिप जे बिझनेस होता, म्हणजे एकानं केलेला, त्यामध्ये बरेचसे काही लिमिटेशन होते, काही अडचणी होत्या, काय तोटे होते, काही दोष होते। काय काय दोष होते ते सांगितले, लिमिटेड कॅपिटल म्हणजे त्याच्यामध्ये भांडवल कसं होतं, लिमिटेड म्हणजे कमी होतं। पुढचं आहे लिमिटेड मॅनेजरियल ॲबिलिटी, म्हणजे जे काही व्यवस्थापन, नियंत्रण ठेवायचं आहे ना, मॅनेजर किंवा मॅनेजमेंट, ते देखील कसं आहे, कमी आहे, लिमिटेड आहे। त्याचबरोबर दुसरं काय सांगते, अनलिमिटेड लॅबिलिटी। लॅबिलिटी म्हणजे काय, देणे। मग जेवढं काही देणं होतं ते सर्व कोणाला द्यावं लागत होतं, एकाच व्यक्तीला, म्हणून त्याच्या पाठीमागं देणं कसं आहे, अनलिमिटेड आहे, जास्त आहे। त्याच्याच पुढे काय दिले, नो स्टॅबिलिटी,
स्टॅबिलिटी म्हणजे काय, तर हा व्यवसाय स्थिर राहू शकत नाही, अस्थिर आहे. म्हणजे असे बरेच त्याच्यामध्ये काही स्पेशलायझेशन नाही, म्हणजे बऱ्याचशा त्याच्यामध्ये काय आहेत काही अडचणी आहेत. कशामध्ये तर सोल प्रोप्रायटरशिपमध्ये. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला हे सगळं जर समजा उदाहरणात चेंज करून आपल्याला जर पार्टनरशिप करायची असेल तर काय सांगितलं आहे, हेन्स व्हेन अ बिझनेस इज टू बी सेट अप ऑन अ स्केल विच नीड्स मोर कॅपिटल अँड इन्व्हॉल्व्स मोर रिस्क. आता लक्षात ठेवा, तुम्हाला जेव्हा तुमच्या एखाद्या बिझनेसमध्ये जर तुम्हाला जास्तीत जास्त जर व्यवसाय मोठा करायचा असेल, तुम्हाला जर मोठा व्यवसाय करायचा असेल तर मोर कॅपिटल तुम्हाला लागेल, आणि त्याच्याचबरोबर जेव्हा कॅपिटल तुमचं वाढेल तेव्हा तुमच्यासोबत किंवा तुमच्या बिझनेसमध्ये काय लागेल, रिस्क पण जास्त राहील. तर लक्षात ठेवा, हे कोणता होता, सोल प्रोप्रायटरशिप होता. याच्यामध्ये किती जण आहेत, एक. मग तुम्हाला तुमचा व्यवसाय जर काय करायचा असेल, सेटअप करायचा असेल, मोठा करायचा असेल, तुमच्या बिझनेसची स्केल वाढवायची असेल, थोडा जर व्यापक करायचा असेल, तर तुम्हाला जास्त कॅपिटल लागते आणि त्याच्यासोबत काय लागते, रिस्क पण घ्यावं लागते. मग आता बघा, 2 or more पर्सन, 2 किंवा त्याच्यापेक्षा अधिक व्यक्ती कम टुगेदर, एकत्र जेव्हा येतात ना, एकत्र येतात आणि ते बिझनेस स्टार्ट करतात. तर बघा, दे आर ॲग्री टू शेअर द कॅपिटल. मग आता ते 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात, त्याच्यासोबत ते कॅपिटल आणतात त्याच्या रेशोमध्ये. द मॅनेजमेंट आपल्या व्यवसायामध्ये बऱ्याचशापैकी नियोजन करतात, व्यवस्थापन करतात. रिस्क असेल, प्रॉफिट असेल, जे काय असेल ते काय करत असतात, शेअर करत असतात, एकमेकांमध्ये वाटून घेत असतात. सच मॅच्युअल रिलेशनशिप बेस्ड ऑन अ अग्रीमेंट अमॉंग दिस पर्सन इज टर्म ॲज पार्टनरशिप. जेव्हा एकापेक्षा जास्त व्यक्ती असे एकत्र येऊ शकतात आणि ते व्यक्ती जास्त रिस्क घेऊ शकतात, जास्त कॅपिटल घेऊ शकतात, असे व्यक्ती जे असतात ना, ते व्यक्ती जर एकत्र येऊन जर बिझनेस स्टार्ट झाला तर अशा वेळेस मात्र त्याला आपण पार्टनरशिप नाव देऊ शकता. ठीक आहे. द पार्टनर्स हू हॅव एंटर इन टू द पार्टनरशिप आर इंडिव्हिज्युअली नॉन ॲज पार्टनर्स ॲट अँड कलेक्टिव्हली ॲज अ फर्म. ठीक आहे. म्हणजे लक्षात ठेवा, पार्टनरशिपमध्ये आपल्या जो व्यक्ती येऊ शकतो त्या व्यक्तीला पार्टनर्स म्हणतात, आणि जेव्हा एकापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन जे बिझनेस स्टार्ट करतात, मोर रिस्क घेतात, अशा व्यवसायाला काय म्हणू शकतात, पार्टनरशिप असे म्हणू शकतात. या ठिकाणी पार्टनरशिप फक्त त्याचं आपण इंट्रोडक्शन शिकलं. बाबा, सोल प्रोप्रायटरशिपमध्ये किती जण असतो, एकटा असतो. मग जेव्हा तुम्हाला आणि सोल प्रोप्रायटरशिपमध्ये लिमिटेशन कॅपिटल लिमिटमध्ये असते, मॅनेजरियल ॲबिलिटी कमी असते, सगळ्या गोष्टी कशा असतात, कमी असतात. जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी जर वाढवायच्या असतील तर तुम्हाला मोर कॅपिटल आणि जास्त रिस्क लागू शकते. म्हणजे पैसा आणि रिस्क कशी लागते, जास्त. आणि जर तुम्ही हे 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्ती जर एकत्र घेऊन जर बिझनेस स्टार्ट केला तर त्याला तुम्ही पार्टनरशिप म्हणू शकता. आणि बिझनेस स्टार्ट करायला जो व्यक्ती सोबत आलेले आहेत त्या व्यक्तीला तुम्ही पार्टनर असे म्हणू शकता. तेवढं शब्दशः अर्थ कळालेत का आपल्याला? ठीक आहे. त्याच्या पुढे पहा, या ठिकाणी बघा, या 2 व्यक्ती एकत्र आलेले आहेत. आता इथं आपल्याला मिनिंग अँड डेफिनेशन दिलेली आहे पार्टनरशिपची मिनिंग किंवा डेफिनेशन काय म्हणते ते समजून घ्या आधी. काय म्हणते बघा, पार्टनरशिप इज ॲन ऑर्गनायझेशन वेअर देअर इज ॲन असोसिएशन ऑफ 2 or more पर्सन कमिंग टुगेदर टू कॅरी ऑन अ बिझनेस विथ अ व्ह्यू टू शेअर प्रॉफिट ऑर लॉसेस ऑफ अ फर्म. म्हणजे काय सांगितलेलं आहे की बाबा, पार्टनरशिप इज ॲन ऑर्गनायझेशन. पार्टनरशिप एक काय, ऑर्गनायझेशन एक संघटना आहे. त्या संघटनेमध्ये काय केलं जातं तर 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती कम टुगेदर एकत्र येतात. म्हणजे पार्टनरशिप एक काय, एक संघटना आहे, आणि त्या संघटनेमध्ये 2 किंवा 2पेक्षा व्यक्ती काय येतात, कमिंग टुगेदर एकत्र येतात, आणि एकत्र येऊन काय करतात, कॅरी अ बिझनेस, ते एक बिझनेस स्टार्ट करतात. आणि बिझनेस स्टार्ट करून काय करतात तर त्या बिझनेसमधला जे काही शेअर आहे किंवा जे प्रॉफिट आहे किंवा जे लॉस आहे ते काय करत असतात, ते शेअर करून घेत असतात किंवा वाटून घेत असतात. अशा बिझनेसला आपण पार्टनरशिप म्हणू शकता. समजते? जास्त काही अडचण नाही. पार्टनरशिप म्हणजे काय, किती व्यक्ती येणार आहेत, 2 किंवा त्याच्यापेक्षा अधिक मोर दॅन व्यक्ती एकत्र येतात, येऊन काय करतात, एक बिझनेस स्टार्ट करतात. आणि बिझनेस स्टार्ट करून काय करतात तर त्या बिझनेसमध्ये होणारा प्रॉफिट किंवा लॉस जे आहे P&L ते काय करत असतात, ते आपापसामध्ये शेअर करून घेतात, वाटून घेत असतात. असं ह्याच्यात सांगितलेलं आहे. ही पार्टनरशिपची आपण कन्सेप्ट देखील समजू शकता. ठीक आहे. त्याच्यापुढे इथं डेफिनेशन दिलेलं आहे. लक्षात ठेवा, आपला पार्टनरशिप ॲक्ट कधी झाला तर 1932मध्ये झाला. सेक्शन नंबर 4 त्याच्यामध्ये डिफाईन केलेली आहे ही कन्सेप्ट. तर काय सांगितलेलं आहे बघा डेफिनेशन. आपला ॲक्ट कधी झाला म्हणलं मी, इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 सेक्शन 4. त्या सेक्शन 4मध्ये ही डेफिनेशन काय केली आहे, डिफाईन केलेली आहे. ठीक आहे. कशाची तर पार्टनरशिपची. तर काय म्हणते सेक्शन, हे कन्सेप्ट बघा त्याची.
इट इज द रिलेशन बिटवीन पर्सन हू हॅव ॲग्री टू शेअर द प्रॉफिट ऑफ अ बिझनेस कॅरीड ऑन बाय ऑल ऑर एनी वन ऑफ देम ॲक्टिंग फॉर ऑल. म्हणजे ह्याच्यामध्ये सांगितलं आहे सर्वांनी किंवा सर्वातर्फे एकाने. किती लोकांनी म्हणे? सर्वांनी किंवा सर्वातर्फे एकाने. ऑल किंवा ऑर एनी वन म्हणजे सर्वांनी किंवा सर्वातर्फे एकानं काय केलेलं आहे तर आपल्या ह्या व्यवसायामध्ये काय केलेलं आहे, प्रॉफिट कमवण्यासाठी किंवा प्रॉफिट जे झालेलं आहे ते प्रॉफिट काय करण्यासाठी, आपापसामध्ये काय घेण्यासाठी, वाटून घेण्यासाठी हे व्यक्ती काय केलेले आहेत, एकत्रित आलेले आहेत. बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं इतर कशासाठी नाही तर प्रॉफिट कमवण्यासाठी, कमवलेलं प्रॉफिट आपापसामध्ये शेअर करून घेण्यासाठी, वाटून घेण्यासाठी व्यक्ती एकत्र आलेले आहेत. असा जरी बिझनेस कोणता असतो तर त्याही बिझनेसला आपण पार्टनरशिप म्हणू शकता. प्राध्यापक प्रोफेसर हँडी काय म्हणतात बघा, त्यांच्या मते एक आपल्याला कन्सेप्ट दिलेली आहे. त्यांची कन्सेप्ट आपल्याला काय सांगितलेली आहे, पार्टनरशिप इज द रिलेशन एक्झिस्टिंग बिटवीन पर्सन कॉम्पटेंट टू मेक कॉन्ट्रॅक्ट हू ॲग्री टू कॅरी ऑन अ लॉफुल बिझनेस इन कॉमन विथ अ व्ह्यू टू अर्न प्रायव्हेट गेन. म्हणजे पार्टनरशिप एक लक्षात ठेवा असा बिझनेस आहे तो लॉफुल बिझनेस आहे. लॉफुल बिझनेस म्हणजे काय, कायद्यानं चालणारा बिझनेस आहे. बरोबर आहे. ते कायद्यानं चालणारा आहे प्लस त्याच्यामध्ये जेवढे काही व्यक्ती सोबत येतात ना हे कशासाठी येतात, प्रायव्हेट गेन अर्न करायचं. त्याला अर्न म्हणजे कमवायचं आहे. काय प्रायव्हेट गेन म्हणजे स्वतःसाठी नफा कमवायचा त्यांना, वैयक्तिक नफा. ठीक आहे. मग प्रॉफिट याच्यात पार्टनरशिपमध्ये जे व्यक्ती येणार आहेत ते व्यक्ती लॉफुल बिझनेस चालवणार आहेत. म्हणजे कायद्यानं चालवतील ते, बेकायदेशीर नाही अनलिगल नाही चालवणार ते. त्याचबरोबर ते कशासाठी एकत्र आले, प्रायव्हेट गेन कमवण्यासाठी, अर्न करण्यासाठी. त्यांच्यामध्ये काय होत असतो तर लक्षात ठेवा त्यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट होत असतो. काय होत असतो त्यांच्यामध्ये, एक कॉन्ट्रॅक्ट होत असतो, एक करार होत असतो, त्यांच्यामध्ये एक ॲग्रीमेंट होत असते. ठीक आहे. असे जे व्यक्ती एकत्र येऊन जर त्यांनी असा जर एखादा बिझनेस टाकला, असं जर ते ॲग्री झाले तर त्या बिझनेसला देखील काय म्हणू शकता आपण, पार्टनरशिप असं म्हणू शकता. तर पार्टनरशिपची ही किंवा ही कन्सेप्ट देखील आपण लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बघा आपल्याला या पार्टनरशिपचे काही फीचर्स दिलेले आहेत. फीचर्सवरून आपल्याला आरामशीर पार्टनरशिप आपली काय होईल. बघा या ठिकाणी आपल्याला या पार्टनरशिपचे काय दिलेले आहेत, काही फीचर्स दिलेले आहेत. काय दिलेले आहेत, काही फीचर्स दिलेले आहेत. त्याचे काही वैशिष्ट्य दिलेले आहेत. फीचर्स म्हणजे काय, वैशिष्ट्य. याच्यामध्ये पहिलं दिलेलं आहे ॲग्रीमेंट, दुसरं दिलेलं आहे प्रिन्सिपल अँड एजंट, तिसरं दिलेलं आहे लॉफुल बिझनेस, चौथं दिलेलं आहे शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस, पाचवं दिलेलं आहे अनलिमिटेड लायबिलिटीज, सहावं दिलं आहे रजिस्ट्रेशन, सातवं दिलेलं आहे जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट, आठवं दिलेलं आहे प्रिन्सिपल अँड एजंट, नवं दिलेलं आहे डिझोल्युशन. हे या दोन ठिकाणी आलेलं आहे. ठीक आहे. हे वेगवेगळं आहे पण. ठीक आहे. या ठिकाणी प्रिंट मिस्टेक असेल पण हा वेगवेगळा आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी त्याचे काय दिलेले आहेत, आपल्याला काही फीचर्स दिलेले आहेत. ठीक आहे. तर ते बघूत कोणते कोणते आहेत खाली. बघा पहिलं जे दिलेलं आहे ना आपल्याला फीचर्स ते दिलेलं आहे ॲग्रीमेंट. ॲग्रीमेंट म्हणजे काय तर करार. ॲग्रीमेंट म्हणजे करार. तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे पार्टनरशिप इज करार. ॲग्रीमेंट म्हणजे काय, करार. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे पार्टनरशिप इज अ रिझल्ट ऑफ ॲग्रीमेंट बिटवीन पार्टनर्स. की पार्टनरशिपमध्ये जे काही रिझल्ट व्हायला आहेत किंवा जे रिझल्ट आहेत ते रिझल्ट आपल्याला पाहायचे असतील तर ॲग्रीमेंट महत्त्वाचं आहे. बरोबर आहे ना. म्हणजे पार्टनरशिपमधले काही जे रिझल्ट आहेत ते दाखवणारं कोण आहे तर त्याचं नाव आहे ॲग्रीमेंट. लक्षात ठेवायचं. म्हणजे पार्टनर्समध्ये काही रिझल्ट भेटतील, काही करार होईल किंवा जे काही त्यांच्यामध्ये ठरेल ते सगळ्या गोष्टी कशामध्ये असतात, ॲग्रीमेंटमध्ये असतात. त्याच्या पुढे सांगितलं आहे इट कुड बी रिटन ऑर ओरल. आता हे जे पार्टनरशिपचं जे ॲग्रीमेंट असतं ना दोन पद्धतीचं असतं. एक असते रिटन, एक आणि ओरल असते. रिटन म्हणजे काय, लिखित असतो, लिखित. आणि ओरल म्हणजे काय तर तोंडी असतो. लक्षात ठेवा. हे लिहून ठेवलेला बी एक असतो आणि तोंडीही सांगितलेला. ॲग्रीमेंट किती प्रकारचे असतात तर दोन प्रकारचे असतात. एक असतो लिहिलेला आणि एक असतो ओरल. आणि लक्षात ठेवा जे लिहिलेला असतो ना यालाच आपल्या कोर्टामध्ये काय असते, पुरावा म्हणून मान्यता असते. लक्षात ठेवा. तोंडी ॲग्रीमेंटला किंवा ओरल ॲग्रीमेंटला कुठेही व्हॅल्यू नाही.
म्हणून ॲग्रीमेंट किती प्रकारचं 2 असते, पण ह्याच्यामध्ये ओरलला काही व्हॅल्यू नाही, रिटर्नला लिहिलेल्याला जास्त व्हॅल्यू आहे, राईट केलेल्याला. तर इथे दिलं आहे रिटर्न ॲग्रीमेंट म्हणजे जे काही लिहिलेलं ॲग्रीमेंट आहे ते इज प्रिपेअर्ड सो दॅट इट कॅन बी यूज्ड ॲज अ प्रूफ इन द कोर्ट ऑफ लॉ. म्हणजे लक्षात ठेवा, जे लिहिलेलं काय आहे ॲग्रीमेंट आहे ते ॲग्रीमेंट मात्र आपण प्रूफ म्हणून काय करू शकता, कोर्टामध्ये वापरू शकता, त्याच्यासोबत कायद्यासमोर आपण वापरू शकता प्रूफ म्हणून. का बरं, कारण ते लिखित आहे ना, त्याच्यामुळं. त्याच्यापुढे दिलं अँड सच रिटर्न ॲग्रीमेंट इज नो ॲज पार्टनरशिप डीड. आणि जे लिखित आहे ना ॲग्रीमेंट त्याला आपण पार्टनरशिप डीड म्हणू शकता. पार्टनरशिप डीड म्हणजे काय, ते विलेख मराठीमध्ये त्याला. विलेख म्हणजे हे लिहून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे याला डीड म्हणू शकतात, याला विलेख म्हणू शकतात. ठीक आहे. ओरलला काही आहे का मग नाही, तर लिखितलाच किंमत आहे, लिखितच महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे बघा, नंबर्स ऑफ पार्टनर. आता पार्टनरशिपमध्ये किती लोक असतात किंवा किती नंबर्स असतात, आपली कन्सेप्टमध्ये सांगितलं ना, टू पर्सन किंवा मोर दॅन पर्सन. तर पार्टनरशिपमध्ये लक्षात ठेवा मिनिमम 2 आणि मॅक्झिमम 50. 2 आणि 50 म्हणजे 2 आणि 50 एवढे लोकांची किंमत असते. ह्याच्यापेक्षा 2पेक्षा कमी घेता येत नाहीत, 50पेक्षा जास्त घेता येत नाहीत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. इथे दिले का पार्टनरशिपमध्ये पार्टनरची संख्या किती असते, तर मिनिमम 2 पार्टनर्स आणि खाली सांगितलं बघा इथं मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर्स आर 50. म्हणजे लक्षात ठेवा मिनिमम किती 2 आणि मॅक्झिमम किती 50. एवढेच पार्टनर असायला पाहिजे, त्यापेक्षा अधिक असता कामा नाही. किती पार्टनर असतात मग, मिनिमम 2 पार्टनर्स आर नीडेड टू स्टार्ट पार्टनरशिप फर्म अँड द मॅक्झिमम नंबर्स ऑफ पार्टनर्स आर 50 अकॉर्डिंग टू कंपनी ॲक्ट 2013. म्हणजे ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कंपनी कायदा 2013नुसार हे सांगितलेलं आहे की कमीत कमी 2 व्यक्ती असावे, जास्तीत जास्त किती व्यक्ती असावे, 50 व्यक्ती असले पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त असता कामा नाही. झालं इथपर्यंत. या कंपनी कायदा 2013मध्ये 2014ला सुधारणा झालेली आहे ते सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरं फीचर्स किंवा तिसरं वैशिष्ट्य आहे, पहिले 2 तर झालेत. ॲग्रीमेंट करार व्हायला पाहिजे. नंबर्स ऑफ पार्टनर किती असतात, तर 2 आणि 50 असतात. ॲग्रीमेंट किती प्रकारचं असतं, 2, ओरल आणि रिटर्न किंवा राईट केलेला लिहिलेला. लॉफुल बिझनेस काय म्हणते बघा. लॉफुल बिझनेस म्हणजे काय, कायदेशीर व्यवसाय. लॉफुल म्हणजे कायदेशीर, बिझनेस म्हणजे व्यवसाय. तर बिझनेस अंडरटेकन by partnership should be lawful. It cannot undertake business which is not allowed by state. The definition of partnership also does not permit any illegal business. माझा याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की पार्टनरशिप हे कसा बिझनेस आहे, लॉफुल बिझनेस आहे. त्यामुळे यामध्ये सर्व व्यवसाय कसे केले जातात, लिगलच केले जातात, अनलिगल केले जात नाहीत. त्यामुळे कोणताही व्यक्ती पार्टनरशिपमध्ये जर बिझनेस स्टार्ट करायचा असेल त्याला, तर सर्व त्याला बिझनेस हे कसे करावं लागतात, स्टेटच्या मान्यतेनुसार, राज्याच्या मान्यतेनुसार, सेंट्रल बोर्डाच्या किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मान्यतेनुसार त्याला सर्व व्यवसाय कसे चालवावे लागतात, लिगलच बिझनेस चालवावे लागतात. इलिगल बिझनेस चालवता येत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे हे बिझनेस कसा आहे मग, लॉफुल बिझनेस आहे. त्यानंतर चौथा पॉईंट काय सांगते बघा, शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस. आता जे पार्टनरशिपमध्ये काय कमवणार आहेत हे लक्षात ठेवा. तर पार्टनरशिपमध्ये प्रॉफिट अँड लॉसेस कमवणारच आहेत. मग आता पार्टनर जे आहेत ना ह्याच्यामध्ये आलेले, या पार्टनरमध्ये ते काय केलं जातं, शेअरिंग केलं जातं. शेअरिंग म्हणजे काय केलं जातं, वाटून दिलं जातं. आता वाटून कसं दिलं जातं ते हे बी लक्षात ठेवा. आता हे जे आपलं ॲग्रीमेंट आहे, हे जे करार आहे, ह्या ॲग्रीमेंटमध्ये जर एखाद्या पार्टनरचा काही रेशो दिला असेल, काय दिलं असेल, रेशो म्हणजे काय, तर प्रमाण दिलं असेल समजा, तर त्या प्रमाणानुसार तरी वाटून दिलं जातं ॲग्रीमेंटनुसार. आणि जर त्या ॲग्रीमेंटमध्ये काही लिहिलेलं नसेल, जर समजा आपल्या ॲग्रीमेंटमध्ये कशाचाही उल्लेख केलेला नाही की कसं वाटून द्यायचं आहे, त्यावेळेस मात्र सर्वांना कसं दिलं जातं, इक्वल वाटून दिलं जातं, सारखंच वाटून दिलं जातं. त्याच्यामध्ये काय सांगितलं बघा मग, द पर्पज ऑफ पार्टनरशिप इज टू अर्न मॅक्झिमम प्रॉफिट. पार्टनरशिपचा अर्थ हे जास्तीत जास्त प्रॉफिट कमवणे आहे. पार्टनरशिपला मराठीमध्ये काय म्हणतात, लक्षात ठेवा, भागीदारी संस्था म्हणतात. काय म्हणतात, भागीदारी संस्था. आणि पार्टनरला काय म्हणतात, तर भागीदार म्हणतात. तर काय सांगितलं बघा, द पर्पज ऑफ पार्टनरशिप इज टू अर्न मॅक्झिमम प्रॉफिट. पार्टनरशिपचा उद्देश हा जास्तीत जास्त नफा कमवणे आहे. पार्टनर्स हॅव टू शेअर प्रॉफिट लॉसेस अकॉर्डिंग टू द रेशो गिवन इन द ॲग्रीमेंट. आणि हे जे पार्टनर्स आहेत ना, हे पार्टनरशी काय करतात, शेअर करतात. काय, प्रॉफिट आणि लॉसेस कसं, तर रेशोनुसार. आणि ते बी कशात दिलेले आहे, ॲग्रीमेंटनुसार दिलेले आहे. म्हणजे लक्षात ठेवा, पार्टनर्स जे आहेत ते प्रॉफिट आणि लॉसेस काय करत असतात, ॲग्रीमेंटमध्ये जे रेशो दिलेला आहे त्यानुसार वाटून घेतात. आणि जर या ॲग्रीमेंटमध्ये रेशो नसेल तर मग काय करतात पुढे ते, इफ द ॲग्रीमेंट इज
सायलेंट सायलेंट म्हणजे ॲग्रीमेंटमध्ये काहीच उल्लेख नाही, शून्य आहे किंवा शांत आहे. तर अबाउट द रेशो देन प्रॉफिट अँड लॉसेस शेअरिंग विल बी इक्वल. आणि जर ॲग्रीमेंटमध्ये कशाचाच उल्लेख नसेल तर तेव्हा ते इक्वल वाटून दिलं जाईल. ठीक आहे, इथपर्यंत काही अडचण नसेल. त्यापुढे बघा, अनलिमिटेड लॅबिलिटी. अनलिमिटेड म्हणजे काय? अमर्यादित. लॅबिलिटी म्हणजे काय? देयता. मग पार्टनरशिपमध्ये जे लॅबिलिटीज असते ना ती अनलिमिटेड असते. कशी असते? अनलिमिटेड. अनलिमिटेड म्हणजे कसं? समजा उदाहरणार्थ आपण पार्टनरशिप टाकली आणि पार्टनरशिप टाकल्याच्यानंतर जर आपल्या बिझनेसमध्ये लॉस झाला तर तुम्हाला तो लॉस भरून काढण्यासाठी तुमची पर्सनल ॲसेट देखील तुम्हाला वापरावं लागते, पर्सनल प्रॉपर्टी देखील तुम्हाला विकावं लागते आणि पर्सनल प्रॉपर्टी विकून ते तुम्हाला पैसे फेडावे लागतात. म्हणून ह्याच्यामध्ये जी लॅबिलिटीज आहे ही कशी आहे? अनलिमिटेड आहे. तुमचे शेवटचे एक रुपये तुम्ही जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत तुमची लॅबिलिटीज काय होत नाही? संपत नाही. तर यामध्ये काय सांगितले? द लॅबिलिटी ऑफ पार्टनर्स इज अनलिमिटेड जॉईंट अँड सेव्हरल. दॅट इज पार्टनर्स आर लेबल टिल द लास्ट रुपी इन दिअर पॉकेट. त्या पार्टनरच्या जोपर्यंत खिशामधले सर्व एक रुपया लास्ट रुपये देखील संपत नाहीत ना तोपर्यंत त्याचं देणं चालूच राहणार आहे. इफ ॲसेट ऑफ बिझनेस इज नॉट सफिशियंट टू पे लायबिलिटीज देन पर्सनल प्रॉपर्टी ऑफ पार्टनर्स कॅन बी यूज्ड. लक्षात ठेवा, यामध्ये जर एखादं तुम्हाला लायबिलिटी जर पेड करायची असेल तर तुम्हाला तुमची पर्सनल प्रॉपर्टी देखील तुम्हाला वापरावी लागतील, यूज करावं लागतील, द्यावंच लागते. त्यानंतर इफ एनी वन ऑफ द पार्टनर्स इज डिक्लेअर्ड इनसॉल्वंट देन इज लॅबिलिटी विल बी बोर्न बाय द सॉल्वंट पार्टनर्स. आणि लक्षात ठेवा, जो एखादा व्यक्ती मग आपली लॅबिलिटी जर देऊ शकत नसेल, लॅबिलिटीज म्हणजे काय? त्यानं जी रक्कम घेतलेली आहे ती जर रक्कम तो परत करू शकत नसेल तर अशा व्यक्तीला काय म्हणतात? तर अशा व्यक्तीला लक्षात ठेवा इनसॉल्वंट पर्सन म्हणतात. काय म्हणतात? इनसॉल्वंट. इनसॉल्वंट म्हणजे परत न करणारा व्यक्ती. मग असा जर कोणता पार्टनर जर इनसॉल्वंट झाला असेल तर त्याचे मात्र पैसे कोणाला द्यावे लागतात? सॉल्वंट पार्टनरला द्यावे लागतात. सॉल्वंट पार्टनरला म्हणजे कोणाला? आता आपल्या पार्टनरशिपमध्ये समजा 50 पार्टनर आहेत तर त्यामध्ये एक पार्टनर जर आपले पैसे देऊ शकत नसेल तर त्याचे पैसे उरलेले 49 पार्टनरला ते द्यावे लागतात. म्हणून लक्षात ठेवा, जो देऊ शकत नाही त्याला इनसॉल्वंट म्हणतात आणि जो देऊ शकतो त्याला सॉल्वंट म्हणतात. मग जो इनसॉल्वंट आहे ना त्याचे पैसे कोणाला द्यावे लागतात? तर सॉल्वंट पर्सनला द्यावे लागतात. त्यानंतर काय सांगितलं आहे? पुढचा पॉईंट, रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन म्हणजे काय? तर नोंदणी. तर आता जी आपली पार्टनरशिप आहे ना तिची नोंदणी झाली पाहिजे. काय सांगितलं बघा, रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज कंपल्सरी ओनली इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. जे आपलं महाराष्ट्र राज्य आहे ना, आपलं महाराष्ट्राचं जे स्टेट आहे त्यामध्ये रजिस्ट्रेशन करणं हे कसं आहे? कंपल्सरी आहे. नोंदणी ही करायची गरजेची आहे. जोपर्यंत आपण आपल्या महाराष्ट्रात पार्टनरशिपची एंट्री करीत नाही, रजिस्ट्रेशन करीत नाही तोपर्यंत तुम्हाला पार्टनरशिप चालवता येत नाही. अदर स्टेटमध्ये असू नसू काही संबंध नाही, पण महाराष्ट्रामध्ये आहे हे लक्षात ठेवा. रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज कंपल्सरी ओनली इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2005. म्हणजे लक्षात ठेवा 2005 पासून हे लागू केलेलं आहे. अकॉर्डिंग टू द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932, registration of partnership firm is optional. It means a firm may or may not be registered. Registration of firm merely certifies its existence and it is process of entering the name of partnership firm in the register of registrar. मग लक्षात ठेवा, जे आपला रजिस्ट्रार आहे, रजिस्ट्रार म्हणजे कोण? नोंदणी अधिकारी. जो कोणी नोंदणी अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याकडे जाऊन तुम्हाला तुमच्या पार्टनरशिपची काय करावं लागेल? रजिस्टर करावं लागेल, नोंदणी करावी लागेल. बरोबर आहे. त्यानंतर तो आपल्याला काय देत असतो? सर्टिफिकेट देत असतो आणि ते सर्टिफिकेट मिळाल्याच्यानंतर आपण आपला बिझनेस स्टार्ट करू शकतो. हे लक्षात ठेवा. म्हणजे पार्टनरशिपचं रजिस्ट्रेशन कोण करते? तर रजिस्ट्रार करते. बरोबर आहे. रजिस्ट्रार म्हणजे काय? ते एक अधिकारी आहे. कोणता अधिकारी आहे? तर नोंदणी करणारा अधिकारी आहे. त्याच्यामुळे त्याला म्हणायचं नोंदणी अधिकारी. महाराष्ट्रामध्ये करणं तर कसं आहे? कंपल्सरी आहे. अदर स्टेटमध्ये कसं आहे? ऑप्शनल आहे. ऑप्शनल म्हणजे केलं तरी चालेल, अन्यथा नाही केलं तरी चालेल. मग लक्षात ठेवलं का? महाराष्ट्रामध्ये कंपल्सरी, अदर स्टेटमध्ये ऑप्शनल आहे. आणि तुम्हाला मग रजिस्ट्रेशन महाराष्ट्रात करायचं असो की अदर स्टेटमध्ये करायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला? रजिस्ट्रेशन ऑफ फर्म. जर तुम्हाला फर्मचं तुमच्या रजिस्ट्रेशन करायचं असेल तर रजिस्ट्रारकडे जावं लागेल. कोणाकडे जावं लागेल? रजिस्ट्रारकडे. आणि ते आपले काय करू शकते? रजिस्ट्रेशन करू शकते, रजिस्टर करू शकते. आणि रजिस्टर केल्यानंतर आपल्याला तो एक सर्टिफिकेट देतो. त्यानंतर जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट. आता जे आपलं पार्टनरशिप आहे ना याच्यामध्ये जे काही ओनरशिप आहे, ओनरशिप म्हणजे मालक.
कोणी एक मालक असतो का रे? नाही. मॅनेजमेंट म्हणजे काय? व्यवस्थापन करणे, ठीक आहे ना. मग आता जी आपली काय पार्टनरशिप आहे त्याच्यामध्ये व्यक्ती मिनिमम 2 आणि मॅक्झिमम 50 आहेत. ते 50ला 50 जण ओनर असतात, ओनर म्हणजे मालक, आणि 50ला 50 जण काय करतात? मॅनेजमेंट करतात, म्हणजे लक्ष ठेवतात, नियंत्रण ठेवतात, व्यवस्थापन करतात. कोणी एक ठेवतो का? नाही. जॉईंट म्हणजे सर्वांचं असतं इथं. काय सांगतं बघा, इच पार्टनर्स इज जॉईंट ओनर ऑफ द प्रॉपर्टी ऑफ द फर्म, सो नो पार्टनर कॅन यूज प्रॉपर्टी द पर्सनल यूज. लक्षात ठेवा, जो प्रॉपर्टी असते ना आपल्या बिझनेसमधली, ही संस्थेची जी फर्मची प्रॉपर्टी आहे आपल्या भागीदारी संस्थेची, ती तुम्ही पार्टनर काय करू शकत नाही? पर्सनल यूजसाठी वापरू शकत नाही, स्वतःच्या घरगुती कामासाठी वापरू शकत नाही. पुढे, ऑल पार्टनर्स हॅव इक्वल राईट्स इन मॅनेजिंग द फर्म. प्रत्येक जेवढे पार्टनर्स आहेत, ऑल जेवढे 50 जण आहेत ना, त्या सर्वांमध्ये इक्वल राईट्स असतात, इक्वल हक्क असतात, इक्वल अधिकार असतात. कशाचे? मॅनेजिंग करण्याचे, नियंत्रण ठेवायचे, व्यवस्थापन करण्याचे. सो ऑल पार्टनर्स आर जॉईंटली रिस्पॉन्सिबल फॉर द मॅनेजमेंट ऑफ फर्म. आणि म्हणून त्याच्यामुळं सर्वच पार्टनर जबाबदार असतात. कशाचं? आपल्या पार्टनरशिपमध्ये काय करण्याचं? मॅनेजमेंट करण्याचं, नियंत्रण ठेवण्याचं, नियोजन ठेवण्याचं. काही चूक झाली तर त्याची सर्वांची चूक समजली जाते, काही फायदा झाला तर सर्वांचाच फायदा समजला जातो. पुढे, प्रिन्सिपल अँड एजंट. आता पार्टनरशिपमध्ये लक्षात ठेवा, सर्व पार्टनर हे कसे असतात? म्हणजे प्रिन्सिपल आणि एजंट म्हणून काम करतात. आता आपल्या पार्टनरशिपमध्ये किती व्यक्ती आहेत? 50. या 50मध्ये समजा हा एक व्यक्ती आहे आणि बाकी हे 49 आहे. मग ह्या एका व्यक्तीला काय वाटते? मी कोण आहे वाटते? प्रिन्सिपल. आणि बाकी 49 जण हे माझे कोण आहेत वाटते? एजंट. दुसऱ्याला तेच वाटते, मी काय आहे वाटते? प्रिन्सिपल. बाकी 49 जणांना वाटते किंवा हे एकट्याला वाटते मी एकटा कोण आहे? प्रिन्सिपल म्हणजे मालक आहे. आणि बाकीचे कोण आहेत? माझे अभिकर्ते आहेत. अभिकर्ते म्हणजे एजंट आहेत. असा त्यांचा काय असतो? मानस असतो. असं ते फक्त समजतात. तसं तर शक्य नाही, कारण सगळ्याला सगळे ओनरशिप आहेत, ओनर सगळेच मालक आहेत. पण एखाद्याला कोणालाही वाटते की बाबा मी एकटा मालक हवा, बाकीचे 49 जण माझे फक्त एजंट आहेत, असं वाटत असतं. ठीक आहे, बघा, इच पार्टनर्स वर्क इन 2 फोल्ड कॅपॅसिटीज. म्हणजे जे पार्टनर्स आहेत ना, ते म्हणजे 2 दुहेरी भूमिकेत असतात, दुहेरी पद्धतीचे काम करतात. कोणते? प्रिन्सिपल आणि एजंट. कोणते म्हणून काम करतात? ते प्रिन्सिपल म्हणून बी काम करतात, एजंट म्हणून बी काम करतात. अ पार्टनर ॲक्ट्स अ प्रिन्सिपल. लक्षात ठेवा, पार्टनर प्रिन्सिपल म्हणून केव्हा काम करते? ऑफ द फर्म विथ आउटसाइडर. मग आता ते पार्टनर केव्हा काम करते बाबा प्रिन्सिपल म्हणून? मग मला सांगा, जेव्हा एखादं आउटसाइडर काम आहे, समजा एखाद्या वेळेस इथं कुठे एखाद्या वेळेस कार्यक्रमाला तो जर गेलेला असेल, तर तिथे तेवढ्या लोकांच्या व्यक्तीच्या संबंधात हा एकटाच काय असं वाटते? पार्टनर मालक आहे असं वाटतं. ठीक आहे ना. समजा एखादी या ठिकाणी मीटिंग आयोजित आहे आणि प्रत्येक संस्थेची काही व्यक्ती येत आहेत, तर आपल्या संस्थेतून पार्टनरशिपमधून हा एखादा व्यक्ती जर गेला तर बाकी व्यक्तींना काय वाटतं की हा पार्टनरशिपमधला एकटा कोण आहे? मालक आहे. त्यामुळं आउटसाइडरला काय दिसत असते? ही प्रिन्सिपल आहे म्हणून दिसत असते. अँड विथ अदर पार्टनर्स ही ॲक्ट ॲज ॲन एजंट. आणि बाकी व्यक्तींना काय वाटते की हा कोण आहे? एजंट आहे असं वाटते. लक्षात ठेवा, जेव्हा आउटसाईडला जातो तेव्हा तो प्रिन्सिपल असा आहे वाटते, आणि त्याच वेळेस तो पार्टनर कोण आहे वाटते? एजंट आहे वाटते. कोणाला वाटते? आपल्या अदर पार्टनरला वाटते, बाकी उरलेल्यांना वाटते. तर अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं, प्रिन्सिपल आणि एजंट म्हणजे काय? तर पार्टनर तोच आहे, तर काही जणाच्या दृष्टीने तो प्रिन्सिपल म्हणजे मालक आहे, तर काही जणाच्या दृष्टीने तो एजंट आहे. म्हणून याच्यामध्ये 2 फोल्ड कॅपॅसिटीज म्हणजे काय? तर दुहेरी भूमिका असते. 2 पद्धतीचं ते एकाच व्यक्तीला समजलं जातं. आणि लास्ट पॉईंट आहे डिझोल्युशन. डिझोल्युशन म्हणजे काय? तर भागीदारीचं विसर्जन. तर विसर्जन कधी होते? अ पार्टनरशिप फर्म कॅन बी डिझोल्व थ्रू ॲग्रीमेंट बिटवीन द पार्टनर. ज्या ॲग्रीमेंटमध्ये उल्लेख केला होता की नाही, या दिवशी संपेल, त्या दिवशी संपेल, तर पार्टनरशिप त्या दिवशी तरी संपू शकते एक. अन्यथा इफ अ पार्टनर्स वांट टू क्लोज द फर्म ही कॅन डिसोल्व द फर्म बाय गिविंग 14 days नोटीस. आणि समजा जर उदाहरणार्थ सर्व पार्टनरला वाटलं की आपल्याला पार्टनरशिप आपली बंद करायची, तर त्यावेळेस ते 14 दिवसाच्या 14 days नोटीस, 14 दिवसाच्या अगोदर एक सूचना देऊन देखील आपली पार्टनरशिप बंद करू शकतात. ओके, एकतर ॲग्रीमेंटमध्ये लिहिलेल्या तारखेला बंद होईल, अन्यथा तसं नाही झालं तर 14 days काय देऊन नोटीस देऊन देखील आपली पार्टनरशिप काय होऊ शकते? डिझोल्युशन, विसर्जन होऊ शकते, बंद केली जाऊ शकते. त्याचबरोबर अजून कधी होऊ शकते? एक तर काय झालं, ॲग्रीमेंटमध्ये ज्या दिवशी बंद करायचं सर ठरेल तर त्या दिवशी. दुसरं 14 days नोटीस, 14 दिवसाची सूचना देऊन. आणि तिसरं काय सांगितलेलं आहे? द फर्म कॅन ऑल्सो बी डिसोल्ड इफ अ पार्टनर्स डाईज ऑर रिटायरमेंट्स किंवा रिटायर्स.
म्हणजे जेव्हा पार्टनरचा मृत्यू होईल किंवा ते पार्टनर काय होईल, रिटायर होईल किंवा निवृत्त होईल, तेव्हा देखील आपली पार्टनरशिप काय पडते, बंद पडते किंवा विसर्जन केलं जाऊ शकतं. मृत्यू झाला तर आणि रिटायर झाला तर कोण, पार्टनर. त्याच्याच पुढे बिकम इन्सॉल्वंट. इन्सॉल्वंट म्हणजे काय, आताच मागं सांगितलं होतं सोलवंट आणि इन्सॉल्वंट. म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती आपले घेतलेले पैसे जर देऊ शकत नसेल तेव्हा देखील आपली पार्टनरशिप काय पडते, बंद पडते. मग विसर्जन होण्याची कारणं समजायला का आपल्याला, रिझन. पहिलं कारण आहे पार्टनर डिजीज, पार्टनरचा मृत्यू होणे. दुसरा आहे रिटायर, पार्टनर काय होणे, रिटायर होणे, निवृत्त होणे. तिसरा आहे इन्सॉल्वंट, इन्सॉल्वंट म्हणजे घेतलेले पैसे पार्टनर न देणं. आणि चौथा इन्सेन. इन्सेन म्हणजे काय, मनोरुग्ण होणं. मनोरुग्ण म्हणजे काय, वेडा होणं. जर एखादा पार्टनर वेडा जरी झाला तरी पार्टनरशिप आपली चालू ठेवली जात नाही, तर बंद केली जाते. तर अशा पद्धतीने हे 4 कारण आहेत पार्टनरशिप बंद पडण्याचे. डिजीज, रिटायर, इन्सॉल्वंट, इन्सेन. हे 4 कारण आहेत पार्टनरशिप काय होण्याचे, विसर्जन होण्याचे, डिझोल्युशन होण्याचे, बंद पडण्याचे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी पार्टनरशिप म्हणजे काय आणि त्या पार्टनरशिपचे फीचर्स, त्याची मिनिंग, त्याची कन्सेप्ट या ठिकाणी पूर्णपणे काय झालेलं आहे, संपन्न झालेली आहे. यामध्ये कोणाला काही अडचण असेल तर मॅसेज करू शकता. याची मी तुम्हाला PDF आपल्या टेलिग्राम ग्रुपवर काय केलेली आहे, पाठवलेली आहे. तुम्ही ती डाउनलोड करून घेऊ शकता, वहीमध्ये नोट्स काढू शकता, बघून लिहू शकता. ठीक आहे. मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम लिंकची काय केलेली आहे, चॅनलची लिंक पाठवलेली आहे. सर्वजण जॉईन होऊन त्याला ही डाउनलोड करून घेऊ शकता. चालेल. तर या ठिकाणी पहिलं प्रकरण चालू झालेलं आहे. त्या प्रकरणामध्ये इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप आपली काय झालेली आहे, स्टार्ट झालेली आहे. ठीक आहे. ओके.